शिवसेनेची बंडखोरी थंड झाल्याचे दिसून आले आहे। बसवराज वर्नाळे यांनी खासदार रवींद्र गायकवाड यांच्या साक्षीने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे। उस्मानाबाद लोकसभेतील शिवसेनेची बंडखोरी शमली असून खासदार रवींद्र गायकवाड यांचे बंड थंड झाले आहे। गायकवाड समर्थक बसवराज वर्नाळे यांनी नाट्यमयरित्या जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश करून खासदार गायकवाड यांच्या साक्षीने अर्ज मागे घेतला। उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता। शिवसेनेचे विद्यमान खासदार गायकवाड यांना उमेदवारी न मिळाल्याने खासदार गायकवाडांसह त्यांचे समर्थक नाराज होते। त्यांनी अपक्ष अर्ज दाखल करीत बंडाचे निशाण फडकावले होते। त्यामुळे शिवसेनेत बंड होणार का याकडे लक्ष लागले होते, मात्र बंडखोरी शमली आहे। खासदार रवींद्र गायकवाड यांनी मी शिवसैनिक असून नाराज नाही, पक्षाचा आदेश आहे त्याचप्रमाणे काम करणार आहे। राजकीय पुनर्वसनाचा प्रश्न नसून मुख्यमंत्री यांना दुसऱ्या कामासाठी भेटलो असा खुलासा त्यांनी केला। पक्षाने 2 वेळेस आमदार केले व एकदा खासदार केले, अजून पक्षाने काय द्यायचे असा सवाल करीत संतप्त शिवसैनिक सुद्धा शिवसेनेचे काम करतील आणि शिवसेनेची ही जागा कायम राहील असे खासदार रवींद्र गायकवाड यांनी म्हटले आहे। सैनिक हा कायम युद्धावर तयार असतो। आता नाराजी बिराजी काय विषय नाही। आपण विद्यमान खासदार होतात, तिकीट कापलं म्हणून आपण नाराज झाला होता। नाराज नाही, पक्षाचा आदेश आहे, काम करणार, उमराजेसाठी काम करणार। पण बंडखोरी झाली आहे उमरग्यातून। बंडखोरी वर्नाळे यांचा फॉर्म बंडखोरी झाली। आता घेऊन आम्हाला घातलं ना मध्ये। सर सभा घेणार पक्षानं काय आदेश दिला? सभा घेणार काय घेणार? त्या दिवशी काय चर्चा झाली उद्धव साहेबांसोबत? काय पक्षाचा आदेश आहे, काम करा, उमेदवार बदललाय, राजकीय पुनर्वसन। राजकीय पुनर्वसनाचं काय करायचं बघू आता। मुख्यमंत्र्यांकडे कशाला गेले होते आपण? दुसरा विषय होता, मुख्यमंत्र्याला भेटलं होतं आपण या संदर्भात। दुसरा विषय होता, चर्चेला घेतला। आश्वासन मिळाले राजकीय आपलं समाधानकारक, आपल्याला समाधानकारक आश्वासन मिळालंय। आमचा पक्ष काम करणाऱ्याला समाधानकारकच विषय देतो आणि मिटवतो। आमच्या पक्षात काय असं नाही। उमेदवार बदलला, आम्ही कोण नव्हतो सुरुवातीला, एकदा नाही दोनदा आमदार केलं, पक्षानं खासदार केलं, अजून काय करायचं? उमेदवार बदललाय, काय चित्र राहील? चांगलं राहील ना, हे कायम राहील। या दिवसाच्या बैठकीत संतप्त बोलणारे सगळे काम करतील का? जे उमरग्यात काही कार्यकर्त्यांनी बैठक घेतली काही का आता संतप्त शिवसैनिक असणार आहे, दुसरे असू शकत नाही। आता शिवसैनिकात सुद्धा 2 प्रकार आहेत। एक रवी सरांचा, नाही रवी सर तर नाही, शिवसैनिकच आहेत। कुठले प्रकार आहेत? ओल्ड वयातले जरा थंड रक्ताचे झालेत, आता नवीन रक्ताचे आलेले जरा जास्त बोलतो। त्यांना हळूहळू थंड करून आणावं लागलं वाटतं, दुसरं काय असणार आहे? आम्ही बी असंच होतो, नवीन होतो तेव्हा कोणाचं काय करतो, कोण तुझात भल्या भल्याने त्याला शिवाय चल बाहेर, असं नवीन कार्यक्रम। नेमकं तिकीट कटण्याचं कारण काय? तिकीट कटण्याचं कारण काय असते? पक्षानं ठरवलं आपली कामगिरी समाधानकारक नसं पक्षाला वाटत होतं, असं वाटलं असेल कदाचित, नॉट रिचेबल बरेच विषय। तर पक्षाच्या आदेशामुळे उमेदवारी मागे घेत असल्याचे बंडखोर उमेदवार बसवराज वर्नाळे यांनी सांगत शिवसेनेचा प्रचार करणार असल्याचे स्पष्ट केले। मला उद्धव साहेबांचा आदेश आला, म्हणजे नार्वेकर साहेब बोलले तर रवी सर आणि ज्ञानेश्वर पाटील माझी बाकी सहकारी म्हणजे सहकार करू, सर्वांनी सांगितलं म्हणून करणार। तुमची भूमिका काही आपण पक्षाकडे काही पदाची काही मागणी केली? आदेश म्हणला विषय दुसरं काही नाही। त्या दिवशी आपण उमेदवारी अर्ज करताना म्हटलं होतं की कुणाचा जरी आदेश आला तर मी काढणार नाही। बरोबर आहे, तुम्हाला सांगतो बराच वर आदेश आला आणि मला मान सन्मानानं पुढं म्हणजे माझे अन्याय होऊ देणार नाही, थोडं कमी केलं। शिवसेना बदलली असं आपण त्या दिवशी बोलले होते, शिवसेनेत बदलले काळानुसार काय बदल झाला जाणवला ना? 2 दिवसात काय फरक पडला? 2 दिवसांचा फरक पडला। आता माझं जे व्यथा होतं मी त्यांच्या पुढं मांडलो, त्यांच्या पुढं होणार म्हणून त्यांनी शब्द दिलेत मला, जे संपलं। प्रचार प्रचार तर करायचं लागेल। कुणाचा? पक्षाचं। कुठल्या? माझ्या पक्षाचं। कुठला पक्ष सर आपला? माझं शिवसेना दुसरं पत्र